सध्या उन्हाळा तापला असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र मनोमिलनाचा मोसम आहे। राज आणि उद्धव ठाकरे एकमेकांना टाळी देणार का असा प्रश्न अनेकांना पडलाय, तर अजित पवार आणि शरद पवारांच्या वाढत्या भेटीगाठींनी पवार कुटुंबाच्या मनोमिलनाची सुद्धा चर्चा सुरू झाली। आता ही आगामी राजकारणाची चाहूल आहे की नुसतीच हूल आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय। त्याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। ठाकरे आणि पवार, महाराष्ट्राच्या राजकारणाला व्यापून असलेली ही घराणी सध्या जोरदार चर्चेत आहेत। गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या राजकारणामुळे सत्तेपासून ही घराणी दूर गेली असली तरी आता मनोमिलनाच्या चर्चांनी या दोन्ही घराण्यांच्या राजकारणाला पुन्हा उभारी मिळताना दिसतेय। राज ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी किरकोळ वाद बाजूला ठेवण्याचं वक्तव्य केलं आणि त्याला लागलीच उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रतिसादामुळे चर्चा चांगलीच रंगली आहे। मुंबई, ठाण्यात, धुळ्यात बॅनरबाजी सुद्धा झाली। नाशकात तर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मातोश्रीचं निमंत्रण द्यावं असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेलं बॅनरही चर्चेत आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून लागलीच आलेल्या ऑफर नंतर मनसे नेते अटी शर्थी आणि भूतकाळाचा दाखला द्यायला लागलेत। यावर वाद नकोत असं सांगत दोन भावांमध्ये तिसऱ्याने बोलू नये असा थेट हल्ला संजय राऊतांनी केलाय। ठाकरे बंधू एकत्र यावे ही महाराष्ट्राची इच्छा असल्याचं सांगत काही जणांना यामुळे पोटशूळ उठल्याची टीकाही राऊतांनी केली आहे। कारण बाळा नांदगावकर स्वतः 2017ला मातोश्रीवर जाऊन आले। नांदगावकर साहेब स्वतः गेलेले, तरी म्हणजे नांदगावकर साहेब दादरवरनं मातोश्रीवर गेले, पण उद्धव साहेब पहिल्या मजल्यावरनं तळमजल्यावर आले नाही। हा विषय आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे आता 2017चा विषय काय झाला तो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। कोणी कशा करता का बोलावं, स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं। ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही। महाराष्ट्रानं सातत्यानं बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केलं आणि आजही करतो आहोत। पिढ्या बदलल्या पण हे प्रेम काही कमी होत नाही। त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो। आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो। मनसे शिवसेना नेत्यांमध्ये एकत्र येण्यावरनं वाद रंगलेला असतानाच परदेशात असलेल्या राज ठाकरेंनी युतीविषयी कुणीही भाष्य करू नये अशी ताकीद मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा असताना पवार काका पुतळ्यांमध्ये मनोमिलनाची चर्चा रंगली आहे। अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्यात शरद पवारांची हजेरी आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वाढलेल्या गाठी भेटी, बदललेली वक्तव्य यामुळे चर्चांना जोर चढलाय। पुण्याच्या साखर संकुलात झालेल्या बैठकीत पवार काका पुतणे एकत्र दिसल्यानंतर यावर प्रश्न स्वाभाविकच। अजित पवारांनी याला महाराष्ट्राच्या परंपरेची आठवण करून देत उत्तरही दिलंय, मात्र शक्यता पूर्णपणे फेटाळली नाही। संजय राऊतांनी पवार कुटुंब आधीपासूनच एकत्र असल्याचा दावा केलाय। ते एकत्र आलेलेच आहेत, ते एकत्र आलेलेच आहेत ना। आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना, बोलताना, चहा पिताना? ते त्यांच्या स्वागताचे अजितदादांच्या वगैरे जे काय आम्ही काल बघतो ते त्यांचा प्रश्न आहे। तो आमचं प्रेम आहे तितकंच टोकाचं आणि कडवटपणा तितकाच असतो आणि त्यात भेसळ नसते। थँक्यू। परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात, ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे। ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही। तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे। राज्यात चाललेल्या या मनोमिलनाच्या चर्चांवर राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। त्या वेगवेगळ्या संस्था आहेत, मग साखरेच्या बाबतीमध्ये असतील, ऊसाच्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असतील, इतर काही बाबतीमध्ये, तर या सामाजिक संस्थांच्या आहेत, त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात तेव्हा चर्चेसाठी ते एकत्र येतात। अजित पवार आणि शरद पवार कधी एकत्र येतील? ते एकत्र येतील। ते शरद पवार अजित पवार हे कुटुंब कधी एकत्र येईल त्याला आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे।
राजकीय जरी एका व्यासपीठावर आले तर ते यांच्यासारखं नाही आहे त्यांचं. ते भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत त्यांनी एकमेकांना दिलेले आहेत. आता ते दोन बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. मग आता काका पुतण्या एकत्र येतील तर काय हरकत आहे असं त्यांना वाटत असावं. आता आणि भेटीगाठी काही निवळ एकत्र येण्यासाठी असू शकतात असं नाही. काही कार्यक्रम असतात सार्वजनिक किंवा जनतेच्या हिताचे कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी ते जाऊ शकतात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असं चर्चा सुरू आहे. आता ते एकत्र येतील का नाही मला वाटत नाही आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरेंना बाहेर पडावं लागेल. ठाकरे आणि पवार घराण्याच्या मनोमिलनाची चर्चा कार्यकर्ते आणि समर्थकांच्या मनात उत्साह निर्माण करणारी आहे. पक्षांची बार्गेनिंग पॉवरही वाढवणारी आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सुरू असलेली ही चर्चा एकमेकांवर कुरघोडी करण्याची किंवा महायुतीत संशय निर्माण करण्यासाठीही असण्याची शक्यता वर्तवली जाते. राज ठाकरे 29 एप्रिलला मुंबईत परतल्यानंतर ठाकरे बंधूंमधल्या मनोमिलनाचं पुढे काय हे समजू शकेल. तर दुसरीकडे पवार काका पुतण्यांमधला हा समझोता काही काळ गुप्तच राहण्याची शक्यता अधिक आहे. एकूणच मनोमिलनाची ही चर्चा बदलत्या राजकारणाची चाहूल आहे की नुसतीच हूल आहे हे कळण्यासाठी काही काळ वाट पाहणं उत्तम. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.